जितेंद्र सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, अगदी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वातावरण एवढं धुंद आहे, टाळ्यांचा वेग का मंद आहे. आपण टाळ्या वाजवत राहिल्या पाहिजे, कारण आपल्या सरकारने टाळ्यांवर जीएसटी आकारला नाहीये, त्यामुळे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. त्याचा फायदा म्हणजे शेजारच्या माणसाला झोप येत नाही आणि हातांचा व्यायाम चांगला होतो. त्यामुळे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, कारण आपल्या टाळ्यांची गुंत सांगते की आपल्याला लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत, त्या आभाळा एवढे जे दिव्यमान आहेत, त्यांचा फक्त अनुभव नाही तर त्यांनी तो जगलेला संघर्ष आहे, खोदलेला पहाड आहे. आणि आज इथून घरी जाणारा प्रत्येक पुरस्कारार्थी आणि त्याच्या सोबत आलेला प्रेरणादायी माणूस हा त्यांचा अनुभव आपल्या कुंचल्यामध्ये घेऊन जाईल. आणि आज तुमच्या डोक्यावर फेटा आहे, उद्या त्यांच्या डोक्यावर फेटा असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाल, याच्यामध्ये काही शंका नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नालंदा आणि टॅलेंट कट्टातर्फे अगदी मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत हरिभजन परायण माऊली महाराज जाधव. आपण व्यासपीठावर येऊन आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.